स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवर। मार्जिना सुलताना नक्की कोण होते? व्हिडिओ नक्की बघा। गोटापर्यंत जळपातळी असलेल्या नदीतून ती वेगाने काळ्या घोड्यावर स्वार होऊन निघाली होती। तिच्या घोड्याच्या टापा नदीतील दगडावर आदळत होत्या। तेव्हा ते दगड उधळून पाण्यात पडल्याने पाणी तटावरील झुडपावर फेकले जात असे। ती वेगाने पुढे जात होती। पाठलाग करणाऱ्याच्या नजरेस पडत नाही ना या विचाराने ती अधूनमधून वळून खात्री करून घेत होती। प्रथमदर्शी तरी ती एक स्त्री योद्धा भासत होती। त्याने काळ्या वस्त्राने चेहरा बांधून घेतला होता, फक्त डोळे तेवढे उघडे होते। तिच्या काळ्याशार डोळ्यामध्ये क्रोध झळकत होता। तिच्या गळ्यात कोणती आभूषणे नव्हती। काळ्या रंगाचा इराणी पोशाख शरीराभोवती तंग होता। हातात भारतीय स्त्रियांसारख्या बांगड्या नव्हत्या, पायात पैंजण नव्हते। पाठीवर दोन्ही बाजूंना झुकलेले बाणांनी पूर्णपणे भरलेले दोन भाते लटकवले होते आणि गळ्यात एक विचित्र धनुष्य होते। त्याची बनावट काहीशी वेगळी होती। असे धनुष्य भारतभूमीत कुणीही वापरले नसावे। बंदूक आणि धनुष्याचे हे अनोखे मिश्रण होते। मुठी जवळचा खटका दाबल्यावर धनुष्याची प्रत्यंचा सोडली जात असे आणि अतिशय वेगाने निघालेले तीर लक्ष्याला अचूक भेदत असे। खरोखरच बुद्धिमान स्त्री होती ती। परंतु ही स्त्री कोण होती? ती नदीपात्रातून का धावत होती आणि ती कुठे जात होती? नदीपात्रातून वर येत ती आता मुख्य रस्त्याला लागली होती। आता वाट मोकळी असल्याने तिचा वेग आणखी वाढला होता। तिचे उडणारे केस हवेवर स्वार झाले होते। मावळत्या सूर्याच्या तिरप्यात झालेल्या किरणांनी तिचे नारंगी केस अधिक गडद दिसत होते। तिचा चेहरा दिसत नसला तरी तिचे नाजूक हात तिच्या गौरकांतीचे दर्शन घडवत होते। ती तिच्या घोड्याचा वेग वाढवत होती, परंतु घोडा धावताना अधूनमधून लंगडत होता। त्याच्या मागच्या पायावर शेपटीच्या डाव्या बाजूला बाण लागल्याने जखम झाली होती। बाण त्या जखमेतून निघाला असला तरी बाणाचे टोक त्यात अजून रुतून होते। त्या जखमेतून रक्ताचे ओघळ वाहत होते। तिला घोड्याची दया येत होती, परंतु तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता। थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी जर ती थांबली तर तिचा पाठलाग करणारे घोडेस्वार तिला गाठतील आणि मग त्यानंतर जे होईल त्याची कल्पना करणे सुद्धा तिला पीडादायक होते। म्हणून घोड्याच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत ती पुढे जाऊ लागली। तिला सूर्यास्त होण्याआधी आदिलशाही मुलक ओलांडून मोगली मुलखात प्रवेश करायचा होता। नायकाने ओढ्याच्या नितळ पाण्याने चूळ भरली आणि ओंजळ्यात पाणी घेऊन चेहऱ्यावर आदळले। नाईक आता रहीम बाबाच्या वेशात होते। ते विजापूरच्या मोहिमेवर निघाले होते। दिवसभर चालून दमल्याने त्यांनी सूर्य उतरल्यावर थंड पाण्याने शरीराचा दाह शमवला होता। डोळे पाण्याने स्वच्छ धुवून त्यांनी हाताच्या बोटाने डोळ्यातले पाणी काढले। इतक्यात त्यांना घोड्याच्या आर्त खिंकाळण्याचा आवाज आला आणि त्यांनी आवाजाच्या दिशेने उंच वाटेकडे पाहिले तर त्यांना खाली ओढ्याकडे घरघळत पडणारा घोडा दिसला। त्यासोबत घोडेस्वार सुद्धा वेगाने घरघळत येत होता। नाईक पटकन त्या दिशेने धावले। तो घोडेस्वार ओढ्यात येऊन पडला होता। दोन विशाल दगडांच्या मध्ये तो अडकला। नशिबाने त्याचे मस्तक दगडावर आदळले नव्हते। नाईक घोडेस्वाराजवळ गेले, तो निश्चित पडला होता। नाईक प्रथम झुकले आणि प्रथम त्याच्या तोंडावर बांधलेला कपडा त्यांनी बाजूला केला। तेव्हा नाईकांचे डोळे काहीसे मोठे झाले। तो स्वार पुरुष नसून स्त्री होती। तिचा चेहरा रेखीव होता, रंग पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सफेद होता। गालावर काही हिरवट शिरा दिसत होत्या। नाईकाने पटकन ओढ्यातले पाणी पसेने आणत तिच्या चेहऱ्यावर शिंपटले। तिच्या ओठांना बोटाने उघडत तोंडात पाणी टाकले। तशी ती स्त्री शुद्धीवर आली। तिने हळूच डोळे उघडले। काही क्षण तिच्या नजरेसमोर अस्पष्ट दिसत होते, परंतु लवकरच तिची दृष्टी पूर्ववत झाली आणि नायकांना पाहून ती खटकन उठून बसली। तिने चपळतेने चेहऱ्यावर कपडा गुंडाळला। आजूबाजूला बघितले, तिचा घोडा तडफडत पडला होता। ती धावत त्याच्याजवळ गेली आणि पाहिले तर तिच्या घोड्याच्या पोटात झाडाची फांदी घुसली होती। तो रक्तबंबाळ झाला होता। मोठे डोळे करून त्याने शेवटी जी बाहेर काढली होती तो आता संपला होता, परंतु त्या स्त्रीला अजूनही विश्वास बसत नव्हता।
ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्याला कुरवळत होती. तिच्या नेत्रांमधून अश्रू गळागळा वाहत होते. दुःखपूर्ण स्वरात ती बोलत होती, बादल, माफ कर मला. मी तुला कधीच विसरू शकत नाही. तू माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलंस. तिची भाषा उर्दू होती. नाईक सुद्धा भावुक होऊन हा प्रसंग पाहत होते. ती स्त्री कोण आहे हा प्रश्न त्यांना पडलाच होता. ते त्या प्रश्नाचे समाधान करण्यासाठी पुढे झाले. इतक्यात त्यांना दूरवरून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकल्या ऐकल्या त्या स्त्रीने मोठा श्वास घेऊन स्वतःला सावरले आणि नायकांकडे एक नजर पाहून ती धावू लागली. तेव्हा नायकाने तिला थांबवले आणि उर्दू भाषेतच ते म्हणाले, किती वेळ धावणार आणि कुठपर्यंत धावणार? नाही धावले तर माझा मृत्यू होईल. पण मी मरणाला घाबरून धावत नाही आहे. मला मरण्याआधी माझ्या आईला भेटायचं आहे. वळून ती स्त्री म्हणाली, मी वाचवू शकतो तुझे प्राण. नाईक म्हणाले, कृपा करा. ती स्त्री हात जोडत म्हणाली, चल पटकन ओढ्याच्या दुसऱ्या टोकाला चल, तिथून पायवाटेने जाऊ. रहीम बाबा उर्फ नाईक घाईघाईने म्हणाले, माझ्या घोड्याला इथं मृतावस्थेत पाहून माझा पाठलाग करणारे घोडेस्वार पायवाटेने मला शोधत येतील. ती स्त्री म्हणाली, काळजी नको करूस. ते या ओढ्याच्या या टोकावरूनच पुढे जाणारे वाट शोधतील. पण आपण दुसऱ्या टोकावरून घनघोर जंगलात प्रवेश करू. तिकडे येण्याचा कुणी विचार सुद्धा करणार नाही. रहीम बाबा आत्मविश्वासाने म्हणाले. त्या स्त्रीने एकदा रहीम बाबाला वर खाली निहाळले. अनोळखी माणसावर विश्वास करावा की नाही या संभ्रमात ती होती. पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जंगलात या अनोळखी पुरुषाने कुविचाराने हल्ला केला तर एका माणसाला प्रतिकार करण्याइतके तिचे सामर्थ्य होते. पण पाठलाग करणाऱ्या शेकडो घोडेस्वारांचा प्रतिकार ती करू शकत नव्हती. म्हणून ती नायकांसोबत जायला राजी झाली होती. सूर्य अजून पश्चिमेच्या क्षितिजाला टेकला नव्हता तरी त्या जंगलात घनघोर अंधार पसरला होता. थोडा वेळ दाट झुडपांमधून चालल्यावर ते उंच झाडांच्या परिसरात पोहोचले होते. आता चालताना अंग खरचडत नव्हते. वाकून मार्ग काढत चालावे लागत नव्हते. सहज पावले उचलून चालता येत होते. बराच वेळ झाला ते दोघे चालत होते. रहीम बाबाच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल तिचे विचारून झाले होते. रहीम बाबा आदिलशाही संरक्षण प्राप्त दर्ग्यात निवास करत असल्याचे ऐकल्यावर ती थोडी थबकली होती. परंतु बाबाने तिला आश्वस्त केले होते. त्यांच्यापासून तिला कसलाच धोका नाही याचा विश्वास त्यांनी दिला होता. बाबा, इतक्या घनघोर जंगलातून रात्री प्रवास कसा करायचा? निशाचर प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करता करता दमचाक होईल. त्यात आपल्याजवळ मशाल सुद्धा नाही. आपण मार्ग कसा शोधायचा? आपण कुठवर पोचलो असू? मोगल हद्दीत प्रवेश केला असेल ना? मला दिशेचा अंदाज सुद्धा लावता येत नाही आहे. माझी दिशाभूल झाली आहे. ती एकावर एक बडाबड प्रश्न विचारत होती. हो हो, किती प्रश्न विचारणार मर्जिना? रहीम बाबाने स्मित करत म्हटले. चालता चालता आधीच रहीम बाबांना तिने तिचे नाव सांगितले होते, कारण मी कधी असा प्रवास केला नाही. या क्षणाला अनेक प्रश्न डोक्यात घुमत आहेत. मार्जिनाने चेहऱ्यावर बांधलेला कपडा काढून दीर्घ श्वास घेत म्हटले, काळजी नको करूस. तुझ्या प्राणांची रक्षा करायचं मी तुला वचन दिलं आहे. सगळे विचार डोक्यातून काढून फक्त माझ्यावर विश्वास ठेव, म्हणत बाबाने तुर्तास तरी त्याच्या प्रश्नांना बगल दिले होते. रहीम बाबाने त्यांच्या हिरव्या कुर्त्याच्या खिशातून कापडाची पट्टी काढली. ती पट्टी बरीच लांब होती म्हणून गोल गोल गुंडाळून खिशात ठेवली होती. त्यांनी बांबूची एक काठी मोडली आणि तिच्या टोकावरती कापडाची पट्टी गुंडाळली. मग जोळीतून एक काचेची बाटली काढली. त्या बाटलीत पशुच्या चरबीपासून बनवलेले तेल होते. त्याने ते तेल नुकत्याच बनवलेल्या मशालीवर ओतले आणि दगडाने अग्नी प्रज्वलित करून मशाल पेटवली. मार्जिना त्यांच्याकडे थक्क होऊन पाहत होती. तुम्ही इतक्या तयारीनं आला होता? तुम्ही तर सरळ वाटेने जात होता फकीर बाबा. तुम्ही वाटेत एखाद्या गावात थांबू शकता, मग अशी जय्यत तयारी कशी? आणि मगापासून एक प्रश्न सतत माझ्या डोक्यात घोंगावत आहे. तुम्हाला जंगलाच्या या चोरवाटांची माहिती कशी? मार्जिनाने पुन्हा एकावर एक प्रश्न डागले होते. रहीम बाबाने स्मित करून तिला उत्तर दिले, कधी कधी मी रात्रभर प्रवास करतो, त्यामुळं अशी साधनं जवळ बाळगावी लागतात. आणि माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर,
मार्जिनाने जरा थांबून विचारले। त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। आणि हो, आपण मोगलांच्या प्रदेशात नाही तर विजापूर जवळ पोहोचत आहोत। रहीम बाबा स्मिथ हास्य करत म्हणाले। काय? माझ्या जीवाला विजापुरात जास्त धोका आहे, दचकून मार्जिना ओरडली। का? रहीम बाबाने प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारले। मी आदिलशाही सरदार फैजल खानाचा वध केला आहे आणि म्हणून त्याचं सैन्य माझा पाठलाग करत होतं। मार्जिनाने आता स्पष्ट केले होते। तू का मारलंस फैजल खानाला? रहीम बाबाने मार्जिनाकडे आश्चर्याने पाहत विचारले। 1 वर्षापूर्वी या फैजल खानानं माझ्या पित्याची हत्या केली होती। बोलताना त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले होते, पण स्वतःला सावरत तिने पापण्या लपलपून डोळ्यातील पाणी जिरवले। कोण होते तुझे पिता? रहीम बाबाने विचारल्यावर तिने शांत नजरेने त्यांच्याकडे पाहिले। ती आवंडा गिळून पुढे काही बोलणार इतक्यात रहीम बाबा पुन्हा बोलू लागले। तू तुझा परिचय का लपवत आहेस? मार्जिनाने दीर्घ श्वास घेतला आणि ती सांगू लागली। माझे पिता अहमद खान कुतुबशाहीत वतनदार होते। फैजल खान सुद्धा आधी कुतुबशाहीत होता, तेव्हा माझ्या पित्याशी त्याचे घनिष्ठ मित्रत्व होते। पुढे त्याने कुतुबशाही सोडली आणि आदिलशाहीत सरदारकी मिळवली। तरी माझ्या पित्याचा त्याच्यावर आधीसारखाच विश्वास होता, पण एक दिवस त्यानं त्यांच्या विश्वासाला तडा दिला। घातपातानं माझ्या पित्याची हत्या केली आणि माझ्या मातेला आणि मला विजापुरात गुलाम बनवून पाठवलं। माझी माता जी कधी वतनदाराची पत्नी होती, ती आदिलशहाच्या जवानखान्यात दासी म्हणून राबू लागली होती। माझ्या मातेचे हे दुःख मला पाहवत नव्हते, म्हणून ज्या फैजल खानामुळं आमच्यावर ही वेळ आली त्याला संपवण्याचं मी ठरवलं होतं। मग मंगळवेढ्याच्या किल्ल्यात तो किल्लेदार असल्याची खबर कानावर पडताच मी निघाले। भूतकाळ मार्जिना मंगळवेढा या किल्ल्याच्या पायथ्याशी झुडपामध्ये दाबा धरून बसली होती। तिच्या पित्याशी निष्ठा असलेल्या एक आदिलशाही सैनिकाकडून तिने बादल नावाचा घोडा मिळवला होता। तिचे आवडते धनुष्य तिने बनवून घेतले होते। किल्ल्याजवळ येण्याआधी तिने घोड्याला जंगलात सोडले होते आणि ती बुरुजावरच्या पहारेकऱ्याचे लक्ष चुकवत किल्ल्यापर्यंत पोहोचले होते। दिवसाच्या उजेडात तिच्या काळ्या कपड्यामुळे पहारेकरांच्या निदर्शनात ती येऊ नये म्हणून तिने तिच्या अंगावर हिरवे गवत लपेटले होते। कोपर आणि गुडघ्यांच्या सहाय्याने रांगत मुख्य द्वारापासून जवळच असलेल्या झुडपात ती लपून बसली होती। तिला किती काळ या झुडपामध्ये दबा धरून बसावे लागेल याबद्दल निश्चिती नव्हती। फैजल खान किल्ल्यातून बाहेर पडावा या प्रतीक्षेत ती संयम बाळगून होती। काही केल्या तिला तिच्या पित्याच्या हत्येचा प्रतिशोध घ्यायचा होता। मार्जिनाला खात्री होती की फैजल खान किल्ल्यातून बाहेर पडणार, कारण दक्षिणेत मोहिमेसाठी आदिलशहाला त्याला पाठवणार असल्याची खबर मार्जिनाला आधीच विजापुरात लागली होती। दुपारचा प्रहर संपण्याच्या वेळी फैजल खान किल्ल्यातून बाहेर पडला। त्याच्यासोबत त्याचा लवाजमा होता, सशस्त्र सैन्यबळ होते। त्यामुळे फैजल खानाला मारल्यानंतर तिला सुद्धा तिचा जीव गमवावा लागू शकतो याची तिला चांगलीच कल्पना होती। आता मार्जिनाने तिच्या विशिष्ट धनुष्याने नेम धरला होता। ह्या धनुष्याचा वापर ती लहानपणापासून करत होती। ती एक उत्तम धनुर्धर होती। श्वास रोखून ठेवत तिने एक डोळा बंद करून बाणाची प्रत्यंचा सोडली। तिच्या धनुष्यातून निघालेला पहिलाच बाण फैजल खानाच्या मानेत घुसला। अचानक झालेल्या हल्ल्याने सैनिक गोंधळले होते। त्या गोंधळाने दुसऱ्या बाजूला झुडपामध्ये शांतपणे पडलेली डुकरे बिथरली आणि धावत सुटली। सैनिकांना डुकरांच्या हालचालीने वाटले की त्याच दिशेने हल्लेखोर धावत गेला असावा, म्हणून ते डुकरांच्या मागे धावत गेले। या परिस्थितीचा लाभ मार्जिनाला झाला आणि ती वेगाने घोड्याच्या दिशेने धावत गेली। जोवर पहारेकरांचे तिच्याकडे लक्ष गेले तोवर ती घोड्यावर बसली होती, परंतु अशात तिच्या तोंडावर बांधलेला कपडा सुटला होता आणि काही मोजक्या सैनिकांनी तिचा चेहरा पाहिला होता। म्हणून पुन्हा विजापुराच्या दिशेने न जाता तिने मोगल प्रदेशात जाण्याचे ठरवले। ती घोड्यावर स्वार झाली। आता फैजल खानाचे 90 ते 100 घोडेस्वार तिच्या मागे घोडे पिटावू लागले होते, परंतु त्यांच्यात बरेच अंतर होते। मार्जिना प्रचंड वेगाने स्वार झाली होती। तिच्या चेहऱ्यावर पित्याच्या हत्येचा प्रतिशोध पूर्ण केल्याचे समाधान झळकत होते।
रहीमबाबा आणि मार्जिना आता विजापूरच्या बऱ्याच जवळ पोहोचले होते। मुख्य रस्त्याने जाण्यापेक्षा ते रानवाटाने जात होते। या रानवाटांची रहीमबाबांना पूर्णपणे जाणकारी होती। आता जंगलात घनघोर अंधार पसरला होता। ते एका जीर्ण मंदिराजवळ येऊन पोहोचले होते। 200 वर्षापूर्वी इथे एक वस्ती होती, परंतु ती वस्ती आता स्थलांतरित झाली होती। मंदिराचे अवशेष मात्र शिल्लक होते। समोर मंदिर दिसताच मार्जिनाला आनंद झाला व ती म्हणाली, आपण काही वेळ इथे विश्रांती घेऊ शकतो का? आता शरीरात चालण्याचे त्राण उरले नाहीत। होय, इथं विश्रांती घेण्याचा माझा बेत होताच। रहीमबाबा बाटलीतील तेल मशालीच्या ज्वाळेवर ओतत म्हणाले, म्हणजे वाटेत पुढे देऊळ लागणार आहे हे तुम्हाला आधीच ठाऊक होतं? तिरप्या नजरेने पाहत मार्जिना साशंकपणे म्हणाली, होय। स्मित हास्य करून ठामपणे रहीमबाबांनी सांगितले, अद्भुत, तुम्हाला रानवाटांच्या असलेल्या अचूक ज्ञानामुळे मी प्रभावित झाले आहे। पाठीवरील भात्यांचा पोटावर बांधलेला चांबडी पट्टा सोडत मार्जिना म्हणाली, बरं, तू आता तुझा प्रतिशोध पूर्ण केला आहेस, आता पुढे काय? नायकाने मंदिराच्या ओट्यावर झोळी टाकली। मार्जिना पटकन जाऊन ओट्यावर बसली, पाठीवरील भाते भिंतीशी उभे ठेवले आणि दीर्घ श्वास सोडून बोलू लागली, मला आता प्रथम माझ्या मातेला भेटायचं आहे। तिला ही वार्ता सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद मला पाहायचा आहे। आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दुष्टाचा वध मी केला आहे, पण ही वार्ता सांगितल्यावर तुझ्या आईला बेगमच्या दास्यत्वातून मुक्ती मिळेल? रहीमबाबाने शांतपणे विचारले, नाही, पण किंचित आनंद तरी होईल। मार्जिनाने आता गळ्यातला धनुष्य सुद्धा काढून ठेवला होता। आणि जर आपण तुझ्या मातेला आदिलशहाच्या जनानखान्यातून कायमचं मुक्त केलं तर? एक भुवई उंचावून रहीमबाबा म्हणाले, हे कसं शक्य आहे? दास्यावर शिपायांची कडी नजर असते, तिथून मीच कशी तरी बाहेर पडले आहे। माझ्या मातेला नगरातून बाहेर पडणं शक्य नाही, मार्जिनाने सांगितले। शक्य आहे, पण कसं? तुझ्या मातेला नगराबाहेर पडण्यास अनुमती नसली तरी पेठेपर्यंत तरी येऊ शकते ना? रहीमबाबाने विचारले, हो, झालं तर मग तिला पेठेतून नगराबाहेर आणण्याची जबाबदारी माझी। रहीमबाबाने निश्चयपूर्ण स्वरात आश्वासन दिले, पण नगराबाहेर येऊन ती कुठं जाईल? आमचं या विश्वात आता कुणी नाही। मार्जिनाचे डोळे भरून आले होते। रहीमबाबाने मंदिराच्या ओट्याच्या बाजूला झाडाच्या झुकलेल्या फांदीला मशाल वेलीच्या सहाय्याने बांधली आणि ते पुढे बोलू लागले, काळजी नको करू, मी तिच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था करतो। पुण्यात तुझ्या मातेसाठी एक छान वाडा बनवून देईन, तसेच प्रत्येक महिन्याला तुझ्या मातेला धनधान्यही उपलब्ध करून देईन। आणखी एक, पण तुम्ही हे आमच्यासाठी का करत आहात? साशंकपणे पाहत मार्जिनाने विचारले। मार्जिनाला तिच्या मातेच्या सुटकेसाठी मार्ग मिळाला असल्याचा आनंद झाला होता, परंतु ती विचारात होती, तिच्या मातेसाठी हा अनोळखी पुरुष इतके सहाय्य करायला का तयार झाला? मी कुठं? जे काही करणार ते तू करणार आहेस। रहीमबाबाने ओठांच्या कडावर किंचित ताण दिला। मी? मार्जिना आता पुरती गोंधळली होती। रहीमबाबांच्या शब्दांचे कोडे तिला उलगडत नव्हते। हो, तू? स्थिर नजरेने मार्जिनाकडे पाहत रहीमबाबा म्हणाले, पण कसं? स्पष्ट सांगाल का? मार्जिनाने विचारले। तुझ्या मातेऐवजी तू आदिलशाहीच्या जनानखान्यात कार्य करावं। आता रहीमबाबाने त्यांचे नियोजन सांगितले। त्या मोबदल्यात माझ्या मातेला धनधान्य वेळच्या वेळी उपलब्ध होईल। इतकी मानवता आहे का आदिलशाहीमध्ये? मातेची सुटका केल्यावर आदिलशाहीकडून तिची अशी सहायता केली जाईल याची तिला शाश्वती नव्हती। मानवता आदिलशाहीत नाही, स्वराज्यात आहे, रहीमबाबाने स्पष्ट सांगितले। रहीमबाबाने आज प्रवासात मार्जिनाला पारखले होते। तिच्यात असणारी ध्येयपूर्तीची दमक त्याने ओळखली होती। तिचे मानवतावादी हृदय तिला स्वराज्यासाठी कार्य करण्यास राजी करेल याची त्यांना खात्री झाली होती। स्वराज्य? मार्जिनाने गोंधळून विचारले। हे नाव तिने पहिल्यांदा ऐकले होते। होय, स्वराज्य म्हणजे असे राज्य ज्यात कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही, स्वतः राजा जनतेशी संवाद साधतो। त्या राज्यात कोण्या स्त्रीवर कधी अत्याचार होत नाही, जिथला कायदा प्रजेप्रमाणे राजाला सुद्धा लागू होतो, जिथल्या कोणत्याही नागरिकाला
तो गुलाम असल्याचं वाटत नाही. राजापेक्षा जनतेचं हित सर्वप्रथम असलेलं राज्य म्हणजे स्वराज्य. असं राज्य आहे भारत भूमीवर. रागाने स्मित करत मार्जिनाने विचारले. सह्याद्रीच्या कुशीत नुकताच अशा राज्याचा उदय झाला आहे आणि या महान राज्याचा राजा आहे शिवाजीराजे. बोलताना रहीमबाबांचे अंग शहारले होते. मार्जिना रहीमबाबांचे बोलणे आश्चर्यचकित होऊन ऐकत होती. शिवाजी राजांचे नाव ऐकताच तिला पटकन काहीतरी आठवले आणि तिने विचारले, शिवाजीराजे भोसले म्हणजे सरदार शहाजी भोसलेंचे पुत्र का? माझ्या पित्याकडून सरदार शहाजी भोसलेंचं नाव मी ऐकलं आहे. होय, अगदी बरोबर, शहाजी पुत्र शिवाजी. पण मला कळत नाही, मी आदिलशहाच्या जनानखान्यात कार्य करून शिवाजी राजांना नेमकी कसली मदत करू? म्हणजे बेगमची दासी बनून मला काय मदत करता येईल? मार्जिना, तू आदिलशहाच्या जनानखान्यात दासी म्हणून नाही तर शिवाजी राजांची हेर म्हणून कार्य करावं. तू एक उत्तम योद्धा आहेस. तुझी बुद्धी तल्लक आहे. ते एका महान राजासाठी खर्ची कर. रहीमबाबाने आता सगळे स्पष्ट केले होते. म्हणजे तुम्ही सुद्धा हेर आहात तर? भोवया उंचावून मार्जिनाने आश्चर्याने विचारले. होय, तुमचे नाव? बहिर्जी नाईक. मार्जिना क्षणभर विचार करत मशालीच्या ज्वाळांकडे पाहू लागले. निश्चयी नजरेने पापण्या बारीक करत तिने नाईकावर दृष्टी टाकली. नाईक तिच्या उत्तराची प्रतीक्षा करतच होते. नाईक, मी त्या महान राजासाठी कार्य करायला तयार आहे. माझ्या ध्येयहीन जीवनाला यामुळे एक ध्येय मिळेल. अगदी आत्मीयतेनं मी हे कार्य करायला उत्सुक आहे. मार्जिना मोठ्या उत्साहाने म्हणाली. पण तुला नेहमी सतर्क आणि सावध राहावं लागेल. तुझ्यावर संशय येणार नाही याची पदोपदी काळजी घ्यावी लागेल. स्वतःचा जीव सुद्धा द्यावा लागला तरी तू शिवाजी राजांसाठी कार्य करतेस हे तुझ्या मुखातून निघता कामा नये. नाईकाने हेराचे पहिले दायित्व मार्जिनाला सांगितले. चिंता नसावी नाईक, या कार्यासाठी मी माझ्या प्राणाचाही विचार करणार नाही. मार्जिना म्हणाली. स्वतःच्या प्राणांचीही रक्षा कर, तशी तू समर्थ आहेस. नाईक विश्वासाने म्हणाले. निश्चिंत राहा. हा, पण काही सैनिकांनी माझा चेहरा पाहिला आहे. फैजल खानाची हत्यारे म्हणून त्यांनी मला ओळखायला नको. बाकी कोणती अडचण येणार नाही याची खात्री आहे. मार्जिनाने ती पकडले जाण्याची एक मात्र शक्यता नाईकांना सांगितली. त्या सैनिकांचा जनानखान्याशी आयुष्यात कधी संबंध येणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे तसेही ते सैनिक दक्षिणेत रवाना होतील. नाईक म्हणाले. ठीक, पण नाईक जनानखान्यातून मला खबर मिळाल्यावर तुमच्यापर्यंत ती पोहोचवायची कशी? मार्जिनाने विचारले. विजापुरात आपल्या हेर पथकाचं जाळं पसरलं आहे. पेठेत आपल्याच हेरांची काही दुकानं आहेत. फक्त तिथपर्यंत सांकेतिक भाषेत खबर पोहोचवायची. जाण्याआधी तुला मी काही सांकेतिक शब्द सांगेन. आपण अजून काही दिवस इथं जंगलात थांबू. मी तुला पूर्ण प्रशिक्षण देतो. मग तू मोहिमेवर जाऊ शकशील. नाईकाने मार्जिनाच्या प्रश्नाचे समाधान केले. परंतु आता वेगळा प्रश्न तिच्या मस्तिष्कात प्रकटला होता. तिने विचारले. काही दिवस इथं जंगलात कसं राहायचं आणि खायचं काय? हेरांनी सुखसुविधांचे विचार करायचे नसतात मार्जिना. सर्वप्रथम आपल्या मनाचा, इच्छा आकांक्षाचा त्याग करावा लागतो. पण काळजी नसावी, मी तुला उपाशी राहू देणार नाही आणि असं उघड्यावर झोपू सुद्धा देणार नाही. नाईकाने पुन्हा मार्जिनाला कोड्यात टाकले. मग मंदिराच्या माग 10 पावलं चालत गेल्यास एक गुप्त भोयर आहे. तिथं रात्रभर विसावा घेऊ शकतेस. श्वापदापासून संरक्षणही होईल. नाईकाने स्मित हास्य करत सांगितले. मार्जिनाने अवाक होऊन नाईकांकडे पाहिले. तिचा तिच्या नेत्रावर आता विश्वास बसत नव्हता. इतके सगळे पूर्व नियोजन कसे असू शकते? हेर इतक्या तयारीनिशी मोहिमेवर निघतात हे पाहून ती थक्क झाली होती. कदाचित तिने कल्पना सुद्धा केली नसावी, परंतु आता तिने सुद्धा कल्पनेची भिंत ओलांडली होती. ती सुद्धा आता एका रहस्यमयी विश्वाची सदस्य झाली होती. बहिर्जी पथकाची पहिली महिला हेर मार्जिना सुलताना.